नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या प्रश्नपत्रिकेतील वर्बल टू नॉन वर्बल या विषयीची माहिती पाहणार आहोत। सुरुवातीला आपण हा पॅसेज वाचून घेऊयात। Animals, birds, reptile, amphibious and insects play role in our food chain. They are interdependent. Cat, cow, dog and monkey are common animals, whereas lion and elephant are not commonly seen everywhere. We are very much familiar with the birds like parrot, crow, hen and pigeon. They are very much useful to us, but pigeon and the swan are not that much useful in our society. Snake, lizard, snail, python and the centipede are reptiles found everywhere. They eat insects, birds, animals to survive. Amphibious like tortoise, frog, crocodile, toad and salamanders and crab are found in water as well as on the land. Insects like cockroach, mosquito, moth, fly, cricket, flea are common scenes around our homes. Thought they are different creates. They are interdependent and help us run the food cycle very well. So we should not destroy their spices. म्हणजे या आता आपण हा पॅसेज वाचून पाहिला तर याच्यावरून आपल्याला कळतं की या पॅसेज मध्ये असं सांगितलेलं आहे की कीटक, प्राणी आणि सरपटणारे प्राणी आणि प्राणी हे सगळे आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतात आणि हे जर नसतील तर आपल्या निसर्गाचं चक्र बिघडू शकतं। हे एकमेकांसाठी आणि आपल्या नैसर्गिक चक्रासाठी कसं महत्त्वाचं आहे याविषयीची माहिती दिलेली आहे। तर नॉन वर्बल टू नॉन वर्बल मध्ये आपल्याला काय करायचं, हा पूर्ण पॅसेज वाचल्यानंतर आपल्याला याचा डायग्राम बनवायचा आहे किंवा टेबल बनवायचा आहे। तर सुरुवातीला आपण यामध्ये ॲनिमल्स कोणते आहेत त्याच्या खाली अंडरलाईन करून घ्यायचं। ॲनिमल्स झाल्यावर बर्ड्स विषयी कुठं माहिती आहे तर इथं दिलेलं दिसते पॅरेट, क्रो, हेन, त्याचा दुसरं टेबल तयार करायचं आहे। नंतर ना रेप्टाइल्स म्हणजे काय, सरपटणारे प्राणी, त्याच्याविषयीची माहिती कुठे आहे त्याविषयी अंडरलाईन करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर ना ॲम्फिबियस, तर ॲम्फिबियस कुठं आहे ते बघायचंय। ॲम्फिबियस मध्ये कोणकोणते, ॲम्फिबियसचा अर्थ होतो भूचर म्हणजे जमिनीवर आणि पाण्यात अशा दोन्ही ठिकाणी। तर ती लाईन कुठं आहे इथं दिसते तुम्हाला, फ्रॉग, क्रोकोडाईल, टोड, सेलिमेंडर, मग ते तुम्हाला ॲम्फिबियस मध्ये लिहायचंय। त्याच्यानंतर आपण हा पहिला चार्ट झाला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, तर पाचवा जो चार्ट आहे तो कशाविषयी, इन्सेक्ट विषयी। तर यामध्ये इन्सेक्टची माहिती कुठं दिसते तुम्हाला तर तुम्ही बघा या ठिकाणी दाखवलेले कॉकरोच, मॉस्किटो, मोथ, फ्लाय, क्रिकेट, फ्ली हे आहे इन्सेक्ट। तर ही सगळी माहिती आपल्याला जे ॲनिमल्स, बर्ड्स, रेप्टाइल्स, ॲम्फिबियस एका खाली एक टेबल बनवून घ्यायचं आहे। हा झाला आपला वर्बल टू नॉन वर्बलचा पॅसेज। तर हा पॅसेज तुम्हाला 5 मार्काचा आहे आणि अत्यंत सोप्या पद्धतीने हा आपण सोडू शकतो। फक्त आपल्याला यातली मेन माहिती कुठं आहे त्याला अंडरलाईन करून ती आपल्याला एका टेबल मध्ये किंवा याचा डायग्राम करून बनवायची आहे।